तुम्हाला दाखवतो मी आता इथं झाडाला एक अंडा लटकलेला दिसत आहे आपल्याला आणि तो काय आहे तो दाखवतो। हमारे पात्र भी तोड़न हो गए और हम घर जाएंगे और यहाँ ये शिवेंगे। पानं तोडासाठी आलून आणि हा डोना पाग आहे। डोना इथं आयता आपल्याला बनवला भेटला। इकडं पहा किती सुंदर शिंदोऱ्या लागल्यात एवढ्या आणि खालपासून एवढे काठी आहेत का कोणी त्या शिंदोऱ्यापर्यंत पोहोचू नाही शकत। इकडं पहा उवा पाहतायत बंदऱ्या आणि असा दाखवणारा दृश्य म्हणजे आपला बंटी। तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आता सकाळी आलो नाहून इकडं आमच्या गावाच्या बाहेर थोडंसा फिरासाठी आणि बंटी माझ्या समोर आहे। तो पाहत आहे ब्लॉगमध्ये पण तो काही दिसत नाही। पाहून घ्या, हा बंटी आहे आपला। आणि सकाळी सुटून आले होते हे दोघंही आणि आम्हाला उठवला आणि आम्ही आलो इकडं। तर काल आमचा होता पहिला दिवस आणि आज आहे गाईज दुसरा दिवस। तर एक नंबर म्हणजे मोकळा श्वास भेटल्यासारखी वाटत आहे इकडं म्हणजे आल्यावर। आणि काल म्हणजे आलो नव्हतं तर सूर्य निघायचंच होता, असा ढगच होते आणि आज म्हणजे सूर्य निघून झाला आहे। पहा सूर्य निघलाय तर तो सूर्य निघला तरी पण चांगलाच वाटत आहे, कारण की सकाळचा सूर्य आहे कोवळा आणि तेवढा काही जास्त ऊन अशी लागत नाही आहे। तर मित्रांनो, आज आम्हाला तोडायचे आहेत परसाचे पानं, कारण तर खूप दिवस झाले आम्ही काही जेवलो नाही परसाच्या पानामध्ये। त्याची पातोड बनवून आज आम्ही जेवण करणार आहोत। तर माझ्या समोर दिसत आहे एक झाड, तर त्याचे आम्ही आता तोडणार आहोत पानं। पहा इकडे एक आहे आणि लहानवाला एक आहे म्हणते माझ्या मागं तिकडे एक झाड आहे। तर थोडेसे आम्ही घेऊन जाऊन घरी आणि आज बनवणार आहोत पात्र आणि त्याच्यामध्ये जेवण करू। पानं तोडासाठी आलून आणि हा डोना पाग आहे। डोना इथं आयता आपल्याला बनवला भेटला, कारण इथं पूर्ण आग लागली होती, काळा पाहू शकता तुम्ही। तर त्याच्यामुळे याला शेक लागला आणि हा याने साईड कडून असा आकार धरला आहे। तर आता आम्ही तोडणार आहोत पानं याचे परसाचे थोडेसे तोडून आणि बढिया पात्र बनवतो त्याची। मी तुम्हाला आता दाखवू नाही शकणार पात्र वगैरे, पण पानं तोडासाठी आता एका साईडला आलो ना आम्ही। हा इकडं रोड आहे आणि ह्या पहिल्याच बांधीत आम्ही आलो। हां, पार्टी करून कायची पार्टी? तर पार्टी करून म्हणताय, बढिया प्लेट बीट आहेत म्हणते, चमचे फक्त आणायचे आहेत घरून आणि मॅगी बनवायचा विचार आहे आपला। तर पाहूया का होते। तर आता माहित नाही, एवढी ऊनही आहे ना, एवढ्या उन्हात मॅगी खायला थोडासा भट्टीव करून चावली तर पाहूया करून। तर तुम्हाला ब्लॉग तो दिसूनच जाईल। हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। हाय गाइस, ये देखो हमारे पात्र भी तोड़न हो गए और हम घर जाएंगे और यहाँ ये शिवेंगे और हम या मराठीत बोल बाबू। जेवेंगे। मराठी नाही आहे म्हणते, म्हणजे जेव्हा कधी याला मी ब्लॉग बनवायला याच्या समोर देतो, कॅमेरा असं चालू करतो, तर तेव्हा म्हणते हिंदीतच बोलते। हेलो गाइस म्हणून स्टार्ट करते आणि हम जा रहे यहाँ पर, ये कर रहे वो कर रहे, हिंदीतच बोलते। म्हणजे आधीची स्टार्टिंगची जी सवय होती ते आत्तापर्यंत आहे त्याला। तर आता आमचे पानं तोडून झाले आहेत परसाचे एवढे पानं तोडून आम्ही आणि याची घरी जाऊन आता पात्र बनवणार बढिया आणि जेवण करून आज। कारण तर आता मागं कोणता सण झाला होता आपला, तो मडका पुंजनीवाला कोणता सण हो? तीजच्याच वेळी आम्ही जेवलो होतो ह्या पानामध्ये। तर तेव्हापासून आजपर्यंत जेवण नाही केलं। तर याची बढिया पात्र बनवणार घरी गेल्यावर आणि जेवण करणार। आज सूर्य नाही गायस एक नंबर म्हणजे थोडासा चांगला निघला आहे। म्हणजे काल आलून होतून तर पूर्ण असे ढगच होते, तेवढा काही सूर्याचा होता नाही प्रकाश। तर आज पहा गायस सूर्य एक नंबर निघला आहे आणि तुम्हाला ब्लर दिसत असेल तर ब्लरच आहे आज, जास्त असा म्हणजे उग्र सूर्य नाही निघला आहे, तर ब्लरच आहे। आणि इकडं पूर्ण नाही का आपला मक्का जो होता मागं तुम्हाला दाखवलो होतो, तो पूर्ण झाला आहे कापून, पूर्ण पेटवूनही झाला आहे। तर पुरा साफ जागा दिसत आहे तुम्हाला। आम्ही खाल्ला होता कच्चा, तर तेव्हा दाणे वगैरे जास्त काही असे भरलेले नव्हते आणि माहीत नाही त्यालाही मक्का जास्त काही झाला नसेल असं वाटतं आहे आपल्याला। पण त्यानं केलं नव्हतं मेहनत, तर त्याचा थोडंसं त्याला फळ भेटलाच। पुढच्या वेळी चांगला होईल आणि जास्त फळ भेटेल। तर तुम्हाला दाखवतो मी आता इथं झाडाला एक अंडा लटकलेला दिसत आहे आपल्याला आणि तो काय आहे तो दाखवतो। तर पहा, हा इथं एक अंडा आहे आणि वरती एक लटकला आहे। तर हा अंडा म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, जे की ह्या कोस्यापासून जे आहे ते अळी बनते आणि एक सुंदर फुलपाखरू त्याचा रूपांतर होते। तर तोच आहे, तुम्हाला आता दाखवलो मी। आणि
हा बस रस्त्याच्या मेरेलच होता आणि दिसला नसता, कारण तर दिसला याच्यामुळे की सर्व काही जळलं आहे आणि पूर्ण झाडं वारून गेली आहेत म्हणून दिसला आपल्याला, नाहीतर दिसला काही नसता हा. म्हणजे मरण मेंढ्याचा गेट म्हणताय, मरण मेंढ्याचा गेट दिसताय, त्या गेटच्या बिलकुल जस्ट समोर आहे. आणि हा आंब्याचं झाड दिसतंय तुम्हाला, इथं आंबे भरपूर सारे होते आणि आपण आलो होतो ना. हो तिजेच्या पहिलं. हां, तिजच्या पहिलं आम्ही आलो होतो, पण आंबे भेटले आम्हाला, पण आता एकही नाही राहिले, कारण तर सर्व काही बंदराने खतम करून टाकले आहेत. इकडं पहा किती सुंदर शिंदोऱ्या लागल्या आहेत एवढ्या, आणि खालपासून एवढे काटे आहेत का कोणी त्या शिंदोऱ्यापर्यंत पोहोचू नाही शकत. पण आपले बंदर पहा ह्या निंबाच्या झाडावरून लावून त्या शिंदोरीवर बसले आहेत एक नंबर, आणि शिंदोऱ्या खात आहेत पहा. तर कदाचित आपणही गेलो तर भेटतील तिथं, पण आता आपल्याला होत आहे उशीर, तर पाहू कधी जाणं होईल तर खाऊन तुम्हाला दाखवतोय शिंदोऱ्या कशा लागतात आणि कशा भेटतात. तर का तो पाय तोवाला म्हणते, पण तिथला तो एक कोवळीवाली दांडी निघते ते तोडून म्हणताय, पण ते तोडणी म्हणजे एवढी खतरनाक आहे ते आपल्यासाठी, की तिचे एवढे काटे एवढे खतरनाक आहेत की तू बोटाच्या आरपार जाऊ शकते, म्हणून त्याच्या कधी जवळ जायचं नाही आणि त्याला हात नाही लावायचा. तर माझी चप्पल आता बंटीन लावली आहे, पण बंटीला काही चालता नाही येत आहे. नाही चालता येत आहे ना, धाव बरं, पडशील ना. इकडं पहा उवा पाहतायत बंदऱ्या, आणि असा दाखवणारा दृश्य म्हणजे आपला बंटी पहा म्हणते उवा पाहतायत म्हणते बंदर. तेलाची पुरी कशी दिसत आहे, पूर्ण सुकली आहे. जेव्हा हवादून आली होती एक दिवस, थोडीशी जास्तच आली होती हवादून, तेव्हा नाही का हा छत्ताचा मधुमक्खीचा तो म्हणजे खाली पडला आणि पूर्ण रस भरून होता, पण त्याच्या भोवताल एवढ्या माश्या होत्या मोठ्या मोठ्या का त्याला कोणी हात लावायची कोणाला हिंमत नव्हती. तर तसाच तो खराब झाला, गाड्या वगैरे जाऊन पूर्ण खराब झाला. आणि बाकीचा आहे तो वरती पहा, वरती लटकून आहे, एवढा मोठा मोतेला आहे, त्याची पुरी खाली पडली आहे. इकडे एक दिसत आहे आपल्याला. तर गाईज मी आलो आता वरती पारीवर, पहा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे माझ्या मागे, आणि समोरचा पण व्ह्यू पाहू शकता. तर मी आजचा व्लॉग जो आहे तो इथंच एंड करतो, कारण बंदर इकडे येत आहेत आणि मला भेव लागत आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग गाईज, भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जय हिंद, जय भारत, बाय बाय.